स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्विश आणि ममा। तर मंडळी, आता आम्ही आहोत टॅक्सीमध्ये आणि आता तुम्ही पाहिलं असेल की मी राणीच्या बागाचा भायखळामधला जो व्हिडिओ होता तो शूट केला, ब्लॉग आपला तो झाला। आणि आता सेकंड ठिकाणी आम्ही जो चाललो आहोत ते गिरगाव चौपाटीला। ॲक्च्युली मला जुहू बीचला जायचं होतं, पण जुहू बीचला जाऊपर्यंत अंधार होऊन जाणार, रात्र होऊन जाणार आणि मग मजा नाही येणार बीचची जी आहे ती। त्यामुळे मग आता बीचलाच जायचं आहे, तर मग गिरगाव का नाही। आणि गिरगाव चौपाटी ही इकडनं जवळ आहे, तुम्ही इकडनं भायखळामधनं टॅक्सी घेऊ शकतात। हार्डली तुम्हाला 10 to 25 मिनिट्स लागेल टॅक्सीने जाण्यासाठी। तर आता आम्ही चाललोच आहोत तिकडे गिरगाव चौपाटीला आणि मला माहिती आहे आता गिरगाव चौपाटीचा पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला खूप आवडेल। ॲक्च्युली मुंबईचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यासाठी कॉमन असेल ही गोष्ट, बट जे बाहेरून येतात किंवा मग प्रत्येक म्हणजे मुंबईच्या बाहेर जे असतील त्यांना या सगळ्या गोष्टी पाहायला खूप आवडतात। तर मग चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत बघत राहा। जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आलो आहोत गिरगाव चौपाटीला। तर तुम्ही इकडे बघू शकता माझ्या मागे पूर्ण गिरगाव चौपाटी आहे आणि ही स्टार्टिंग आहे फक्त। पूर्ण चौपाटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर चला मग, जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही आहोत गिरगाव बीचला, तुम्ही बघू शकता समुद्र। चला पाण्यामध्ये। अर्विश, अर्विश, तुम्ही इथे पाहू शकता अर्विशची मस्ती किती, अर्विशची खूप मस्ती चालू। जसं जसं पाणी येते तो उडी जंप करतोय। मंडळी, अर्विशचं खूप रडणं चाललंय, पाण्यात सोड बोलतोय आणि पूर्ण भिजतोय तेव्हा खूप रडतोय अर्विश। त्याचं म्हणणं आहे तिकडे बघू शकता तुम्ही। काय काय ये आहे, ये इथेच उभा राहा, इथेच थांबायचं, माझा हात सोडून जायचं नाही। बस ना दादा, बस ना। चालू आहे जसे जसे लाटा येतात तर तो जंप करतो त्या लाटाला पाहून। तुम्ही बघू शकता इकडे गिरगाव बीच। अर्विश, काय चालू आहे बेटा? थोडाच वेळा सूर्यास्त होईल, बघू शकता तुम्ही। तर इकडे ना बीच वरती ना बसण्यासाठी चटई मिळते रेंट वरती, तर ती घेणार आहोत आम्ही आणि इकडे जरा वेळ बसणार आहोत। संध्याकाळचा मस्त सूर्यास्त इथे एन्जॉय करणार आहोत आणि त्याबरोबर तुम्हालाही पाहायला मिळेल।
पहिले सांगितलं की चटई घेणार आहोत रेंटनी आणि चटई घेऊन भरपूर लोक इकडे बसलेले आहेत, निवांत बसलेले आहेत, सूर्यास्ताची वाट पाहतात। आता सूर्यास्त जेव्हा होईल तेव्हा खरंच खूप मजा येईल, पाहण्यासारखं असेल। आणि आरविश आजूबाजूला खेळतोय आणि इकडे विशाल आणि मी निवांत बसलो आहोत। शिवाय अक्षरा पण आहे, अक्षरा शूट घेते आहे आमचं आणि तिला पाण्यात जायचंय, पण आरविश काही शक्य नाही होऊ देणार कारण जास्त पाण्यात गेलं तर आरविश पण मागे येईल आमच्या, त्यामुळे मग नाही जमणार जायला। आणि आरविशनी कपडे सगळे ओले करून टाकलेत, तर चला मग। तर आता सूर्यास्त होतो आहे आणि खूप छान वाटतं इकडे बसल्यावरती। विशाल चहा घेतात, हो द्या ना। विशाल चहा घेतात, हो द्या ना। विशाल चहा घेतात पिण्यासाठी, इथे बसून खायला प्यायला खूप सारे ऑप्शन्स मिळतात, कैरी, बोरं, त्याच्यानंतर अजून चहा, या सगळ्या गोष्टी मिळतात। गरम आहे, गरम गरम, पूर्ण पाण्यामध्ये ओला झालाय तो। तुम्हाला दाखवते सूर्यास्त किती छान होते ते। ओ बेटा, काय काय चहा चाललो आहोत। तिकडे सगळे पावभाजीचे सर्व खाण्यासाठी स्टॉल लागलेले आहेत, डोसा, पावभाजी, यानंतर शेवपुरी, पाणीपुरी, या सगळ्या गोष्टी भेटतात। तुम्हाला दाखवते मी। संध्याकाळच्या वेळेस तुम्ही बघू शकता गिरगाव बीच। मंडळी, अशा प्रकारे आमचं गिरगाव बीच हे फिरून झालेलं आहे आणि अक्षराने पहिल्यांदा बीच पाहिलेली आहे, तर तिला खरंच छान वाटलं। ती मला बोलली पण ताई मला खूप छान वाटतं म्हणून। पहिल्यांदा बघितलं ना तुम्ही? हां, पहिल्यांदा बघितलं। समुद्र पहिल्यांदा पाहिला ना? तर तिने पहिल्यांदा समुद्र पाहिला आहे, तिला खूप आनंद झाला पाहिल्यानंतर। असं असतं, आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट पाहतो तर आपल्याला आनंद होतो। जेव्हा मी पाहिला होता तेव्हा मला पण खूप आनंद झाला होता। आणि चला मग आता निघायची वेळ झालेली आहे, संध्याकाळ झाली आहे। घरी जाऊपर्यंत मला असं वाटतंय 8-8:30 होतीलच, तर मग निघालो आम्ही इकडनं। थोडा नाश्ता वगैरे घेतला करून, म्हणजे पॉपकॉर्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खातच होतो, त्यांनीच आमचं पोट खरं तर भरलेलं आहे। तर आता इकडनं टॅक्सी पकडणं आम्ही CSTला जाणार होतो, VT स्टेशनला, आणि मग तिकडनं डायरेक्ट ट्रेन ठाण्याला जाऊ असं करू। तर चला मग आता ट्रेन पकडायची वेळ झाली आहे। संध्याकाळची वेळ गर्दी खूप जास्त असणार आहे, वर्किंग डे आहे, मंडे, त्यामुळे प्रॉब्लेम येणार आहे, आपल्याला गर्दी भेटणार आहे हे नक्की आहे। आणि आरविश झोपला,
पाण्यामध्ये खूप खेळला थोडंसं दूध पिला आणि लगेच झोपला आर्विश. तर चला मग आता ही घ्यायची वेळ झाली. लास्ट तुम्ही गिरगाव बीच बघू शकता रात्रीची कशी दिसते, त्याचा लुक येतो रात्रीचा. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्समध्ये आणि तुम्ही बघू शकता खरंच खूप छान वाटतंय. खूप लाईटिंग रात्रीच्या तर बिल्डिंग्सला जे लाईटिंग असतात ना तेवढं सुंदर दिसतात ना. तर दाखवते मी तुम्हाला. तुम्हाला मी आमच्या मुंबईचं रेल्वे स्टेशन CST स्टेशन दाखवते आणि खरंच खूप छान आहे. ही आहे आमची मुंबई. तुम्ही बघू शकता मुंबई CST स्टेशन. हे तिकीट काउंटर आहे. तुम्ही बघू शकता ट्रेन लागलेले आहेत. अजून एक गोष्ट सांगते, जो मुंबईवरती अटॅक झाला होता तो इथेच झाला होता जिथे मी आता उभी आहे तिथे. तर ती गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. या स्टेशनवरती झालेला पहिला तसं आपल्या इथेच गोळीबार केलेला होता. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत मुंबईसाठी, आठवणी तर आहेत त्या. तर चला ट्रेन लागलेली आहे. विशाल बोलवत आहेत, माहिती नाही कोणती ट्रेन आहे. चला चेक करते मी. तर आम्ही घरी आलो आणि तिकडनं आम्ही कल्याण ट्रेन पकडली होती. मुलुंडला उतरलो आणि आता घरी आलो आहोत. घरी आल्यानंतर मला जास्त काही कामं नव्हती, पण वरण भात लावलं आहे जेवणासाठी आणि 9 वाजलेत आम्हाला तिकडनं येता. बाकी जास्त काही घरात कामं नाही आहेत. सगळं सकाळी आवरून झालेलं आहे. आणि अजून बोलाल तर खरंच आजचा दिवस खूप थकल्यासारखा झाला आहे आम्हाला. किती नाही म्हटलं ट्रेनचा प्रवास केला तर थोडीफार दगदग होतेच आणि मुंबईसारख्या शहरात तर दगदगीचं जीवन हे आहेच. पण मग खरंच खूप मजा आली, खूप भारी वाटलं फिरून. आणि तुम्हाला पण आज भरपूर साऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला CST स्टेशन कसं वाटलं, या व्यतिरिक्त अजून गिरगाव बीच कसं वाटलं, आम्ही केलेली आर्विशने केलेली मजा मस्ती कशी वाटली हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.